आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। 2 आठवड्यानंतर आता पुन्हा सुनावणी होणार आहे। लोकसभेत झालेल्या पिछेहाटीनंतर भाजप ॲक्शन मोडवर आले। त्याचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे। आज पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची बैठक होणार आहे। या बैठकीत सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर संध्याकाळी पोहोचतील। या दौऱ्यात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांशी बातचीत करतील। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। जळगावच्या अंमळनेरमधील भूमिपूजन सोहळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागातील वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण केंद्र हे अंमळनेरमध्ये उभारता येईल, मात्र त्यासाठी मला या ठिकाणी पुन्हा बसवावं लागेल। मी पुन्हा आमदार झालो तर कामं निश्चित मार्गी लावू शकेन, असं त्यांनी म्हटलं। जळगावच्या अंमळनेरमध्ये इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोटे अजितदादा असा अनिल पाटील यांचा उल्लेख केला। अंमळनेरमध्ये सुद्धा एक छोटे अजितदादा आहेत, त्यांनी निधी मागितल्यानंतर मी निश्चितपणे निधी देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। मुंबई नाशिक महामार्गाच्या बरोबरच भिवंडी ठाणे, भिवंडी कल्याण आणि भिवंडी वाडा या मार्गावर वाहतूक कोंडीचा दिवसेंदिवस वाढणारा अडचणीचा विषय चिंतेचा विषय ठरलाय। भिवंडीतील वाहतूक कोंडीला बांधकाम विभाग आणि ठेकेदार जबाबदार आहेत, असा आरोप खासदार बाळ्यामामा यांनी केला आहे। मराठा कुणबी हे दरोडेखोर आहेत का, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता। त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय। ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये। जेव्हा मी काही बोलत असेन तेव्हा ते समजून घेऊन बोलतो, तर त्याला उत्तर देणं मी उचित समजतो, नाहीतर मी पूर्णतः दुर्लक्ष करतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांना जोरदार टोला हाणलाय। धाराशिवमधील गोंधळानंतर राज ठाकरे राहिलेल्या हॉटेलच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज ठाकरे आज कार्यकर्त्यांच्या सोबत गेल्या 2 तासांपासून धाराशिव विधानसभेतल्या विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत आणि यानंतर थोड्याच वेळात राज ठाकरे माध्यमांशी बातचीत करणार आहेत। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। यावर आमदार अमोल मिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली। आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही, अशी टीका अमोल मिटकर यांनी केली। शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मिळाला आहे। शरद पवार यांच्या पक्षातील सोनिया दुहान या आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। सोनिया दुहान या शरद पवार यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात। त्या दिल्लीमध्ये सक्रिय आहेत, मात्र सुप्रिया सुळे यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जातं। सुप्रिया दुहान आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। त्या हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। दूध भेसळखोरांच्या विरोधात राज्य सरकारनं स्वतंत्र कायदा करावा आणि मोक्का कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात दूध भेसळीचं मोठं रॅकेट उघडकीस आल्यानंतर सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अजित पवार गटाकडून शासन आपल्या दारी या मोहिमेचा शुभारंभ मिरज तालुक्यात करण्यात आला। यावेळी जनजागृती करत योजनांची माहिती दिली जाते। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होते। सोलापुरातून शांतता रॅलीची सुरुवात होईल। मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे, तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। या रॅलीत काही लाख लोक सहभागी होतील अशी शक्यता आहे। राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर आज मनोज जरांगे यांच्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जरांगे तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आज तुळजापुरातच मुक्काम करणार आहेत।
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं याबद्दल राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे। आज मुंबईमध्ये थोड्याच वेळापूर्वी ठोक मोर्चाचे नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची एक तातडीची बैठक आज संध्याकाळी 7 वाजता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, आज संध्याकाळी 7 वाजता कुठेही बैठक होणार आहे, कोण कोण या बैठकीला अपेक्षित आहेत? मिलिंद, राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सगळे आमदार जे आहेत ते या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेले आहेत आणि या बैठकीचा महत्त्वाचा उद्देश जो असणार आहे तो म्हणजे अजित पवारांची जी जनसंवाद यात्रा सुरू होते राज्यभरामध्ये, अजित पवार हे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करणार आहेत आणि त्याचसोबत काही नव्या नियुक्त्या ज्या आहेत त्याही ते जाहीर करणार आहेत। लोकांसोबत त्यांच्या अनेक ठिकाणी वार्तालाप असणार आहे। या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्या दौऱ्याचं नियोजन कसं असेल, कुणाकडे काय काय जबाबदारी दिलेली असणार आहे, या सगळ्याच्या बाबतीतले चर्चा जी आहे ती या बैठकीत होणं अपेक्षित आहे। आणि त्याचबरोबर आणखी ज्या काही वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा विचारणा केली जाईल अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। अनेक नेते हे आमदार हे शरद पवार गटामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत। त्याबाबत कुठल्याही अधिकृत घोषणा झालेल्या नाहीत किंवा कुणी स्पष्टपणे त्याबद्दल बोललेले नाही। असे जे आमदार असणार आहेत त्यांच्याकडेही पक्षाकडून विचारणा केली जाईल अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। मात्र मुख्य उद्देश जो आहे तो अजित पवारांच्या राज्यभर दौऱ्याच्या पूर्वी जे नियोजन आहे ते नियोजन कसं असावं आणि जबाबदाऱ्या कुणाकडे कशा असतील या संदर्भामध्ये प्रामुख्याने असेल हे नक्की। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूरचा पूर तब्बल 13 दिवसांनी ओसरलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली स्थिरावल्यामुळे 13 दिवसांनी पुराचं पाणी ओसरलं आहे। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलंय, मात्र सोलापुरात म्हणावा तसा पाऊस अनेक ठिकाणी झालेला नाही। शेतकरी अद्यापही एका जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडून सोलापूर जिल्ह्यातील जेवढे छोटे मोठे तलाव आहेत ते तात्काळ भरून द्यावेत अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे। गोदावरीला आलेला पूर आता ओसरला आहे। गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं पूर ओसरला आहे, त्यामुळे गोदाकाठ परिसरात आता स्वच्छता अभियान सुरू झालंय। कर्मचाऱ्यांच्याकडून गाळ काढण्याचं काम सुरू झालं आहे। गंगापूर धरण समूहात मात्र पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं नाशिककरांना दिलासा मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यातून वाहणारी भीमा नदी दुथडी भरून वाहू लागले, त्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ यासह 7 तालुक्यातील 104 गावांना पुराचा धोका आहे। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीनं जिल्ह्यातील पूरसदृश परिस्थितीचा आढावा घेतला। मावळ तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं मावळमधील बहुतांश धरणं ही 100% भरली आहेत। तळेगाव, आंबी, MIDC इथे आंध्र धरण 100% भरलं असून या धरणाच्या सांडव्यावरून सध्या 1572 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिकमध्ये धुवाधार पाऊस झाला, त्यामुळे तब्बल 24 तासात जायकवाडीतील पाणीसाठा 11%वरून 18%पर्यंत पोहोचला आहे। राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे। पुढचे 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील। किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सरकारच्या नवीन धोरणामुळे सध्या डाळीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय। ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार तुरीच्या डाळीच्या किरकोळ किमतीत 160 रुपये प्रति किलो इथपर्यंत ती खालती आले। त्याचप्रमाणे मसूर डाळ महिन्याभरापूर्वीच्या तुलनेत 10% स्वस्त होऊन 90 रुपये किलोपर्यंत खाली आले। प्रमुख बाजारात हरभरा, तूर आणि उडीद डाळीच्या किमती गेल्या महिन्यात 4% कमी झाल्या आहेत।
जगभरातील घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येतोय. जळगावातील सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर सुमारे 1239 रुपयांनी घसरलेत. सोनं प्रतितोळा 69,600 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदीचे दर 3,693 रुपयांनी घसरलेत. चांदी प्रति किलो 82,000 रुपयांवर आले. पुणे रेल्वे स्टेशनवरून गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी दरम्यानच्या 6 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. 7 ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तिकीट उपलब्ध आहे. पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका वाढलाय. शहरात झिकाचे एकूण 66 रुग्ण सापडलेत. रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिला असल्याची माहिती हाती येते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होते. छत्रपती संभाजीनगर शहरात स्वाईन फ्लूचा धोका वाढलाय. स्वाईन फ्लूचे 4 रुग्ण सापडलेत. पालिका प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क आहे. भीमनगर, आरेफ कॉलनी आणि हर्षनगर या अतिशय दाट लोकवस्तीच्या भागात हे रुग्ण सापडल्यानं पालिकेकडून स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याचं डबकं साचून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी देहू रोड सोसायटीच्या आवारात धूर फवारणी करण्यात आली. पावसाळ्यामध्ये होणारे डेंग्यू, मलेरिया किंवा झिकासारखे आजार उद्भवू नयेत यासाठी राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने ही सेवा पुरवण्यात येते. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात रणकोळ आश्रमशाळेतील 150 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. रणकोळ आश्रमशाळेतला हा प्रकार विद्यार्थिनींना आता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजप एक्सप्रेस दादर ते कुडाळ दरम्यान सोडण्यात येणारे 5 सप्टेंबरला भाजप एक्सप्रेस दादरवरून सकाळी 10 वाजता कुडाळला येण्यासाठी सुटेल. या गाडीचं बुकिंग करण्याकरता निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडियावरून काही संपर्काचे नंबर दिले आहेत. पालघरमधील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मृत्यूनंतरही मरण यातना संपेनात अशी स्थिती आहे. डहाणूच्या सोनाळे खोब्रोड इथे स्मशानभूमी नसल्यानं चितेवर प्लास्टिक धरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली. यामुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांची मोठी पंचायत झाली. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठ्याला संतप्त ग्रामस्थांनी कोंडून ठेवलं. पूरपरिस्थितीतही काम करण्यास नकार दिल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले. जनावरांना चारा आणि औषध देण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या होत्या, मात्र तलाठ्यानं आणि अधिकाऱ्यानं नकार दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. मुक्ताईनगरमध्ये सततच्या पावसानं रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर बपेरा या मार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा रस्ते दुरुस्त केले जात नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत. संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यात बसत आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील 8,500 शेतकऱ्यांचे तब्बल 25 कोटी रुपयांचं अनुदान रखडलंय. ठिबक सिंचनाचं अनुदान रखडल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अनुदान न मिळाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरी जाऊन आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय. संप रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत एसटी कर्मचारी संघटनांची बैठक बोलावली. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोतल्या पंपावर डिझेलचा इमर्जन्सी साठा सुद्धा संपला. त्यामुळे अनेक बस अचानक रद्द करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या बसेस रद्द केल्यानं प्रवाशांची मोठी अडचण झाली. सर्व्हर डाऊनच्या समस्येनं गोंदियातील रेशन दुकानदार वैतागले आहेत. जिल्ह्यातील सर्व 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन जमा करा असं आंदोलन केलं. सर्व्हर डाऊनची समस्या कायम असून या प्रकाराला वैतागलेल्या दुकानदारांनी ई-पॉस मशीन
परत करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगावसह तालुक्यातील कपाशीच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. या रोगामुळे जवळपास 11,000 हेक्टरवरची शेती बाधित झाली आहे. कृषी विभागानं सांगितलेले उपाय करून सुद्धा कोणतंच यश येत नसल्यानं बळीराजा हवाल दिला आहे.